नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मी विनम्र अभिवादन करतो। ज्या हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मी आज राज्याचा आमदार आणि मंत्री म्हणून काम त्यांना जन्मशताब्दीच्या निमित्तानं अभिवादन करतो। राज्यामध्ये विविध ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षानं वेगवेगळे उपक्रम राबवले आणि त्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो बाळासाहेबांचा विचार होता तो सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचं काम आम्ही करतोय। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार माझ्या परिवहन विभागामध्ये म्हणजे प्रामुख्याने एसटी महामंडळ आणि आरटीओमध्ये विविध उपक्रम तर आम्ही राबवणार आहोत। त्यांच्या घोषणा ज्या आहे ते शिंदेसाहेब करणारच आहेत, परंतु तरीसुद्धा राज्यामध्ये आज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जे काही सामाजिक उपक्रम राबवायचे ते उपक्रम आम्ही राबवतो आहे आणि निश्चितपणे एक हिंदू हृदय सम्राट म्हणून जी पदवी त्यांना सर्वसामान्य जनतेने दिलेली आहे, मराठी भाषिकांचा योद्धा म्हणून त्यांना जी पदवी मराठी भाषिकांनी दिलेली आहे त्यांना ह्या आजच्या जन्मशताब्दी निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो। खरं तर आज याच बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्तानं दोन भाऊ पुन्हा एकत्र सुखमुखानंद येथे पाहायला मिळत आहेत। त्यातले मनसेने जरा कल्याण डोंबिवलीमध्ये जे चित्र आम्हाला पाहायला मिळालं, एकीकडे युती झाली आणि नंतर शिवसेनेला पाठिंबा दिला, तर हे आश्चर्यकारक घटना ही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते। बघा, राज्यामध्ये काही पक्ष असे असतात की त्या पक्षांना काही भूमिका मान्य असतात। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील गेल्या 3 वर्षामध्ये जर तुम्ही शिवसेनेची घोडदौड बघितली तर ती अतिशय वेगानं चाललेली आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उभाठानं मात्र फक्त मुंबई हे लक्ष केंद्रित केल्याकारणानं कदाचित मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्हाला पाठिंबा दिला असेल आणि आमच्या नेत्यांनीही सांगितलं की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीला पाठिंबा दिला तशाच पद्धतीने मुंबई असो किंवा राज्यातील इतर महापालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांना पाठिंबा दिला तर काय असं वेगळं वाटायला नको। त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो। गेल्या 8 वर्षापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलाच होता। बदललेल्या राजकारणासाठी कधीतरी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या फायद्यासाठी किंवा मग स्वार्थासाठी नसते असं राज ठाकरे म्हणतात। बरोबर आहे, त्यांची भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत। अशाच भूमिका वारंवार त्यांनी जर घेतल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणि प्रामुख्याने सर्व महापालिकांमध्ये चांगले विचाराचं सरकार हे स्थापन होईल। त्या पक्षाचा विचार करून जर चांगली कामं करणाऱ्या एखाद्या पक्षाला जर त्यांनी पाठिंबा दिला तर अयोग्य काय, त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो। मनसेला ज्या पद्धतीने तुम्ही जवळ घेत आहात त्यावरनं भाजपला कुठेतरी हा इशारा आहे का की तुमच्या हालात नाही हो, आम्ही कशाला तुमच्याशिवाय असं काही पर्याय नाही, आम्ही कोणाला इशारा देत नाही आणि प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून ह्या ठिकाणी सांगतो, आदरणीय नरेंद्र मोदी आणि आदरणीय अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष जो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात। त्यामुळे आम्हाला कुणाला काही दाखवायचं नाही आहे की हा आमच्यासोबत येईल तो त्यांच्यासोबत येईल। शेवटी ही नैसर्गिक युती आहे। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून आदरणीय अडवाणीजी, आदरणीय वाजपेयीजी, आदरणीय प्रबोध महाजनजी, आदरणीय गोपीनाथ मुंडेजींनी ही युती ठेवलेली आहे आणि ती युती अभेद्य आहे। त्या युतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दरार येणार नाही। थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी वादविवाद हे होत राहतात, परंतु शेवटी आम्ही एकत्र येऊन हिंदुत्वाच्या भूमिकेवरच पुढे जातो हे विसरून चालणार नाही। बघा, खरं तर जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगालेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरतशेठ गोगाले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो। कारण न्यायालयानं जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन
नाही, अनेक आठवणी आहेत. मी तुम्हाला सांगतो, ठाणे महापालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून काम करत असताना एका रेमंड कंपनीच्या आवारामध्ये वृक्षतोड होत होती. म्हणजे बाळासाहेबांचं छोट्या छोट्या गोष्टींकडे कसं लक्ष असतं हे आवर्जून तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की त्यावेळेस ती वृक्षतोड करत असताना महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक छोटीशी बातमी आली आणि त्या बातमीच्या अनुषंगानं बाळासाहेबांनी फोन करून मला सांगितलं, अरे बाबा, तो तुझा वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डामध्ये अशा प्रकारचे वृक्षतोड होतोय, लगेच जाऊन थांबवणं गरजेचं आहे, कारण निसर्गाचं आपण रक्षण करणं हे आपलं शिवसैनिकांचं काम आहे. अशाच पद्धतीनं एका नेपाळी कुटुंबावर हल्ला झाला होता घोडबंदर रोड परिसरामध्ये आणि ती बातमीसुद्धा वृत्तपत्रामध्ये आले. झोपडपट्टीमध्ये राहणारे ते नेपाळी बांधव त्या ठिकाणी जर कुठल्याही जर रोषाला कुणाच्या तरी सामोरं जात असेल आणि त्यांच्यावर हल्ला होत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. हिंदुत्वाचं रक्षण करणं ही आपली शिवसेनेची भूमिका आहे आणि ताबडतोब मला त्यांनी मी आमदार होतो त्यावेळेस त्यांनी त्या घोडबंदर परिसरामध्ये मला पाठवलं आणि सांगितलं ताबडतोब त्या नेपाळी कुटुंबियांचं रक्षण करा. आणि अशा पद्धतीचे एक छोटे छोटे कार्यक्रम किंवा छोटे छोटे गोष्टीसुद्धा ते त्यांच्या वाचनात आल्यानंतर ते संबंधितांना फोन करायचे. त्यामुळे महाराष्ट्रात चाललेल्या किंवा भारतात चाललेल्या छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं कसं लक्ष असायचं हे ह्या कृतीतून दिसून येतं. बदलापूर पुन्हा हादरलेला आहे. बदलापूरमध्ये 4 वर्षापूर्वी पुन्हा एकदा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कसं पाहता याकडे? नाही, चुकीचं आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काही छोट्या मुलांवर जर लैंगिक अत्याचाराच्या घटना जर घडत असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी एकदम फारच ठोस अशी भूमिका घेतलेली आहे की असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब मोठ्या शिक्षा ह्या द्यायला हव्यात आणि त्या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत आणि अशा घटना ज्या वारंवार घडू नये अशा आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टीने राज्य शासन निश्चितपणे अशा घटनांचा निषेध करून एक कृती आराखडा तयार करेल जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना जर घडल्या तर आरोपींना कुठल्याही प्रकारे मोठ्यात मोठी शिक्षा करणं गरजेचं अशा प्रकारे आम्ही काम करतो. त्यांना पण मारहाण झालेली आहे आणि त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा थेट आरोप. नाही, त्या घटनेची मला काही कल्पना नाही, त्यामुळे त्या विषयावर बोलणं योग्य होतं. सर, अभी हिंदी में जाना चाहिए. आज बालासाहेब ठाकरे जी की 100वीं जयंती है. आपने हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी वर्ष हम कर रहे हैं. हमारे मुख्य नेता राज्य के उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हम बहुत सारे कार्यक्रम इस राज्य में रख रहे हैं और ख़ासतर अगर पूछे तो मेरा डिपार्टमेंट जो है वो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट मुझसे उसमें एसटी महामंडल आता है, आरटीओ डिपार्टमेंट आता है, उसके माध्यम से भी हम लोग कुछ योजना डिक्लेयर कर रहे हैं. थोड़े ही वक्त में आदरणीय एकनाथ शिंदे साहब वो घोषणा कर देंगे, मगर फिर भी पूरे महाराष्ट्र की आवाज़, बुलंद आवाज़ जिसे हम कहते हैं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाला साहब ठाकरे जी की आज जन्म शताब्दी हम बहुत बड़े पैमाने पे राज्य में काम हमारे शिवसैनिक कर रहे हैं. भविष्य में और भी अच्छे काम जो बाला साहब के विचार थे कि 80% समाजकारण और 20% राजकारण, इस हिसाब से हम आगे लेके जाने का काम कर रहे हैं. एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में सभी जगह पे अच्छे अच्छे उपक्रम, समाजोपयोगी उपक्रम हम निभा रहे हैं. आज बर्थ एनिवर्सरी भी है और जिस तरह से जो लॉटरी है बीएमसी के मेयर की वो भी कल संपन्न हुई है, तो कहीं ना कहीं जो एक श्रद्धांजलि के तौर पे जो मेयर है बीएमसी में वो कहीं ना कहीं शिवसेना का अभी भी है कि शिवसेना का मेयर? नहीं, देखिए, ये जो निर्णय है मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी लेंगे और कुछ 2-3 दिनों में ही उसकी घोषणा भी हो जाएगी. उसके लिए मुझे लगता है कि नेतागण अगर कोई चर्चा करते रहेंगे और उस चर्चा में अगर कुछ निकष रहेगा तो हमारे जैसे कार्यकर्ता ने बोलना जरूरी है. सर, कल्याण डोंबिवली में जिस प्रकार से एमएनएस और शिवसेना की अलायंस की बात सामने रही, वो उसमें कितनी सच्चाई है? मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कल्याण के सभी पदाधिकारियों का आभार व्यक्त करता हूं कि शिवसेना की जो भूमिका है कल्याण डोंबिवली में है, वो भूमिका को ध्यान रखते हुए उन्होंने शिवसेना के नेतृत्व में यानी श्रीकांत शिंदे जी के नेतृत्व में वहाँ पे काम कर रहे हमारे सभी शिवसैनिकों को सपोर्ट किया मनसे ने, तो मैं उनका अभिनंदन करता हूँ, आभार भी व्यक्त करता हूँ. भविष्य में जो अच्छे काम करने वाले लोग हैं उनके साथ रहने की भूमिका मनसे की है, तो उसका हम स्वागत करते हैं. जिस तरह से कल्याण डोंबिवली में है उसी तरह से उन्होंने अगर राज्य में अलग अलग जगह पे भी हमें समर्थन दिया तो उनका हम स्वागत करेंगे. धन्यवाद. नहीं, ये बहुत ही गंदी और घिनौनी हरकत बदलापुर में
एक व्यक्ति ने की है, उसको अरेस्ट तो पुलिस ने की है, मगर ये ऐसी घटनाएं बार बार नहीं होनी चाहिए, इसलिए राज्य शासन कठोर भूमिका निभाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।